पाली भवनाची निर्मिती ही मुंबई विद्यापीठामध्ये कलिना कॅम्पसमध्ये होणार होती. पण आता पाली भाषेच्या संवर्धनासाठी हे भवन निर्मिलं जाणार आहे. पण त्याशिवाय पाली, प्राकृत आणि पारशांची भाषा म्हणजे अवेस्ता, पल्लवी या तीनही भाषा त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. यावरून एक मोठं आंदोलन मुंबई विद्यापीठामध्ये सुरू आहे. याची सुरुवात म्हणते मीमांसांनी केली, जे PhDचं शिक्षण तिथे घेत होते. आणि त्यानंतर भीम युवा भीम सेनेनं सुद्धा आंदोलन केलं आणि विद्यापीठाच्या प्रशासकांशी त्यांची बातचीत सुरू आहे. आणि काही ठिकाणी तिथे पोलिसांचा बंदोबस्त असल्याचंही सांगितलं जात आहे. युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष विलास माने यांनी आमच्यासोबत संपर्क साधला की अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे, आम्ही माहिती घेतली. ते आपली बाजू मांडणार आहेतच, पण याशिवाय विद्यापीठाचं कोणी असेल प्रशासकीय अधिकारी स्वतःहून या विषयावर जर बोलायला तयार असेल, त्यांची बाजू मांडायला, तर ते सुद्धा मांडू शकतात. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुळात पाली भाषेच्याच संवर्धनासाठी आणि विकासासाठी हे भवन उभारलं जाणार होतं, किंवा जो निधी दिला गेला साधारणतः 1 कोटीमध्ये मधला हा निधी आहे. म्हणजे जी माहिती मिळते ती 49.95 कोटी रुपयांचा हा निधी आहे. आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, जे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री आहेत, त्यांनी पायाभरणी केली विद्यापीठांच्या कुलगुरू आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये. पाली भाषा ही बौद्धांची अस्मिता असलेली भाषा आहे आणि त्या पाली भाषेसाठी 59.95 कोटीचा निधी किरण रिजिजू जे आहेत मंत्री, त्यांनी भूमिपूजन करून त्यांना पूर्ण हे केलेलं आहे. म्हणजे स्वतंत्रपणे जाहीर करून मीडियाद्वारे त्यांनी हे केलं. परंतु त्या ठिकाणी भंतेजी गेल्या 5 महिन्यापासून आंदोलन त्या ठिकाणी करत आहे पाली भाषा संरक्षणासाठी. त्यांच्यावर पाली भाषा या संरक्षणासाठी भंतेजी आंदोलन करत असताना त्यांच्यावर विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकारी जे कुलसचिव आहेत रवींद्र कुलकर्णी साहेब आणि अजून त्यांचे सहकारी अशाने जातीय मानसिकतेतून अन्याय करत आहे त्यांच्यावर. आणि पाली भाषा ह्या भाषेला निधी मिळाला आहे, त्या भवनात बांधण्यासाठी आमची मागणी आहे, भंतेजीची मागणी आहे. आणि त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही युवा भीमसेनेमध्ये आंदोलन पण केले. पण त्या ठिकाणी जे भांबरे साहेब आहेत आणि कुलकर्णी साहेब, त्यांचं या विद्यापीठाच्या सर्व प्रशासन अधिकाऱ्यांचं अध्ययन केंद्र म्हणजे वारसा अध्ययन केंद्राच्या नावाखाली निधी लाटण्याचा प्रयत्न दिसतोय आणि जातीय मानसिकतेच्या दृष्टिकोनातून ते पाहत आहे. त्यामुळे जर ह्या भाषेला आम्हाला त्यांचा काहीच विरोध नाही त्या अध्ययन केंद्राला, परंतु पाली भाषेला जो निधी आला तो त्याच भवनाला वापरला जाईल ही आमची भूमिका आहे. आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन दडपशाही करत आहे. म्हणजे मुळात तुमचा मुद्दा असा आहे की पाली भाषेच्या संवर्धनासाठी, विकासासाठी, संशोधनासाठी हे भवन निर्मिलं जाणार होतं, निर्मिती होणार होती. तसं वचन दिलं गेलं आणि बहुतेक मागच्या वर्षी तशी तयारी सुरू करण्यात आली होती. पण नंतरच्या टप्प्यामध्ये नेमकं काय झालं? तुम्ही अभ्यास केला त्याचा? अभ्यास केला मी. त्याच्या टप्प्यामध्ये जे पाली आपलं विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची मानसिकता थोडी जातीय मानसिकता असल्यामुळे त्यांनी काय केलं, अध्ययन केंद्राला निधी देणार आणि त्या अध्ययन केंद्रामध्ये वारसा अध्ययन केंद्रामध्ये पाली भाषेला एक वर्ग म्हणून एक खोली देणार असं त्यांचं, आणि 350 विद्यार्थी आहेत असं त्यांचं मत आहे. म्हणजे संपूर्ण एक वेगळं पाली भवन असणार नाही, तर त्याच्यासोबत प्राकृत आणि पारशांची जी भाषा आहे अवेस्ता, पल्लवी, त्याला सुद्धा सोबत घेऊन तो निधी सगळा असा म्हणजे वर्ग केला जाईल किंवा तो विभागला जाईल असं तुमचं म्हणणं आहे? हो, असं माझं मत. आणखी काही गोष्टी या संदर्भातल्या तुम्हाला काही कळल्या प्रशासनाकडनं? हो, मी ज्या काल आंदोलन केलं ना, त्या आंदोलनाच्या माध्यमातून असं निदर्शन आलं की मुंबई कालिना विद्यापीठाचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते एकदम जातीय मानसिकतेतून ते चालत आहेत. कारण की बौद्धांची अस्मिता असलेली ह्या पाली भाषा, म्हणजे हे पाली भाषा असं आहे की एक त्या काळामध्ये पाली भाषा धम्मलिपीमध्ये लिहिलं जात होतं आणि त्यात भगवान गौतम बुद्धांचं
सुरक्षित उपदेश सुरक्षित आहे. आणि त्या पाली भाषाला हे मुंबई विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी सापत्नाची वागणूक दिली जात आहे. हं. म्हणजे त्यांना सावत्र आईसारखं दिले जाते. ह्या 3 भाषांना केंद्र सरकारकडून अभिजात दर्जा दिलेला आहे असताना आणि केंद्र सरकार सामाजिक न्याय विभागाचे जे न्यायमंत्री आहेत, त्यांच्या अखेरीत येणारा जो फंड आहे, त्यांची ही नैतिक जबाबदारी होती. पण आमचेही काय आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत, ते सुद्धा हे विद्यापीठाच्या बाजूनं कसे काय बोलतात हे मला समजत नाही. अजूनपर्यंत आम्हाला समजलं नाही. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला, पण परंतु ते काय विद्यापीठाच्या बाजूनेच ठाम आहेत. परंतु आमचं म्हणणं असं आहे, की विद्यापीठाच्या जातीय मानसिकतेतून प्रशासन आमच्यावर अन्याय अत्याचार करतंय आणि पाली भावना सातपन्नाची वागणूक देते. त्या अधिकाऱ्यावरती 18 सुटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कुलकर्णी यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची सर्व सखोल चौकशी करून त्यांना सुद्धा शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावं ही आमची मागणी आहे. बरं, विद्यापीठाच्या कुठल्या अधिकाऱ्याशी तुमचं बोलणं झालं हे आंदोलन तुम्ही केल्यानंतर विद्यापीठात? त्यांचं काय म्हणणं आहे? पोलीस प्रशासनाकडून विद्यापीठाचं शिष्टमंडळ पाठवलं होतं. त्यांचं नाव बनसोडे साहेब होतं. ते म्हणाले, की आम्ही चर्चा करून लवकरच ते प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि ते वसतिगृह जे आम्ही शिल्पॅक बंद केलंय आणि भंतेची जी रूम नोटीस आम्ही काढली, ते आम्ही पुन्हा आहे असं त्या ठिकाणी त्यांना स्थलांतर करू आणि पुढचं जे टेक्निकल बाजू आहे ते प्रस्ताव करून आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करून ते बांधकाम भवन म्हणजे नेमका उभं प्रस्ताव कुठला पाठवणार आहे म्हणाले ते? भवनाचा प्रस्ताव पाठवण्याचा आमचा अजून चर्चा चालू असं म्हणाले. अजून पूर्ण सांगितलं नाही त्यांनी. म्हणजे पाली भवनाचा म्हणजे जो प्रस्ताव आहे, जो पूर्वी होता, पूर्वी होता. संपूर्ण पाली भवन, दुसरे पाली विषय नाही त्यात. नाही. तर ते करण्याचं वचन लेखी दिलं तुम्हाला? नाही, तोंडी आश्वासन दिले. पण नंतर काही बोलावलंय तुम्हाला? नंतर सोमवारपर्यंत त्यांनी वेळ दिलाय मला. अच्छा. हां. तुम्हाला वाटतं काही होईल? मी त्यांना सांगितलं सोमवारपर्यंत मी तुम्हाला अल्टिमेट दिले. तुम्ही पण मला सोमवारपर्यंत वेळ दिला. सोमवारी तर नाही झालं तर संबंधित प्रशासकीय अधिकारी जे विद्यापीठाचे आहेत त्यांच्यावर 18 सुटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असं पोलीस प्रशासनाला आणि तिथल्या सहाय्यक आयुक्त गायकवाड साहेबांना मी पण सांगितलं. मुळात म्हणजे अॅट्रॉसिटी कधी लागू होतो, की कोणी एखादा व्यक्ती आपल्यावरती जातीवाचक शिवीगाळ करत असेल हो. तर लागू होतं. हो. यात अॅट्रॉसिटी लावण्यामागे तुमचा काय उद्देश आहे? अॅट्रॉसिटी असं आहे की भंतेजी हे आमचे धर्मगुरू आहेत आणि हां. त्यांच्यावर अन्याय अत्याचार ह्या जाती माणसं एक आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला आणि त्या अन्याय अत्याचार करत असताना त्या अनुसूचित जाती घटकामधील एक व्यक्तीवर अन्याय अत्याचार होत असेल तर ते विशिष्ट एका जातीवरती अन्याय आहे आणि त्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी भंतेजीने आंदोलन वगैरे केली. म्हणजे आमचे बौद्ध जे भंते आमच्या बौद्ध पाली भाषेमध्येच म्हटलं तर भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान हे सांगतंय, जर आम्हाला तुमच्यावर कोण अटक करत असेल तर तुम्ही सोडू नका असं तत्वज्ञान सांगते. पण पुन्हा पुन्हा अटक करत असेल तर म्हणून भंतेजी ते उतरले रस्त्यावर. त्यांना हा मार्ग आंदोलनाचा व्यवस्थित वाटला आणि त्यानुसार ते आंदोलन 5 महिन्यापासून करत आहे आणि त्या ठिकाणचं पोलीस बळाचा वापर करून विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहे. बरं, दुसरा विषय असा आहे, की विलास मानेजी एक माहिती पुढे येते, की एखादा विद्यार्थी असेल, ते भंते आहेत हे मान्य आहे. हो. पण एखादा विद्यार्थी विद्यापीठाच्या शिस्तीमध्ये जर वागत नसेल किंवा त्याची पीएचडी पूर्ण करण्याची जर वेळ संपून गेली असेल आणि तरी सुद्धा तो दावा करत असेल, की मला पीएचडी करायची आहे किंवा मला तिथे पीएचडीच्या अभ्यासासाठी विद्यापीठात राहायचं आहे, असं काही घडलेलं आहे? नाही, असं काही नाही घडलेलं आहे. त्यांची पीएचडी रद्द केली पण त्यांच्या कालावधीत त्यांनी केलेलं आहे. परंतु 584 विद्यार्थ्यांची पण केली. पण भंतेजीची जी मागणी होती, पण त्यांच्या मागणी रास्त आहे. त्यांनी पाली भाषा संरक्षणासाठी ते आंदोलन केलं. पण 1 फेब्रुवारीला त्यांनी नोटीस केली विद्यापीठाने. त्या कालावधीमध्ये त्यांना मी अहवाल मागितला, सांगा तुम्हाला त्या कोर्सेसमध्ये विद्यार्थी म्हणून तुम्ही ट्रीटमेंट दिलेलं आहे त्यांना. आम्ही तुमचं सगळं मान्य करतो, सगळं सहमत आहे. परंतु हा जो जाती मानसिकतेतून तुम्ही तिढा हे केलेला आहे, तो अयोग्य आहे आणि त्यांच्यावरती तुमच्यावर कारवाई व्हावी अशा आमची म्हणजे मागणी आहे. असं तर नव्हे, की भंतेंनी कंटिन्युअस तिथे पीएचडी साठी अभ्यास केला आणि म्हणून मग नंतर त्यांची पीएचडी रद्द केली, की ते कुठे निघून गेले दुसऱ्या देशामध्ये भंते आणि मग पुन्हा मग आले आणि तोपर्यंत पीएचडीचा जो कालमर्यादा असते ती संपली आणि म्हणून मग त्यांना अलाउ केलं गेलं नाही अभ्यासासाठी किंवा राहण्यासाठी. नाही, असं काही तसं घडलेलं नाही. ठीक आहे, अशी माहिती आहे. आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह सातत्यानं येत आहेत. विद्यापीठाची आपली एक बाजू असेल, या युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत विलास माने, यांची एक बाजू होती आणि मुळात पाली भाषेच्या संवर्धनासाठी, विकासासाठी आणि संशोधनासाठी जर हे भवन निर्मिलं जाणार होतं, त्याची निर्मिती होणार होती, तर मग इतर भाषांना त्यात का समाविष्ट केलं गेलं आणि तो निधी
असा विभागला का गेलाय हा मूळ तुमचा आक्षेप आहे. आक्षेप. आणि या आक्षेपाला धरूनच भन्तेंनी आंदोलन केलं आणि त्यानंतर त्यांचं आंदोलन चिरडून टाकल्यानंतर मग या युवा भीमसेनेनं सुद्धा आंदोलन केलं आणि प्रशासनाला अल्टिमेटम दिलं आणि ॲट्रॉसिटीचा इशारा सुद्धा दिलेला आहे. आता ही बाजू यांची आहे. अर्थात विद्यापीठाची बाजू जर आली तर ती सुद्धा आम्ही नवराष्ट्र डिजिटलवर मांडण्याचा प्रयत्न केलो. यांनी तर स्वतःहून आमच्याशी संपर्क केला. तुमची काय मत आहे या संदर्भामध्ये? विद्यापीठात गेल्या अनेक दिवसांपासूनचं हे आंदोलन सुरू आहे. पोलिसांचा तिथे बंदोबस्त आहे आणि प्रशासनही या बाबतीत चिंतित झालं असावं आणि त्यांची काय पावलं गंभीरपणे ते उचलत आहेत हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जा, बटन दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे तिन्ही आमचे सोशल मीडियाचे हँडल सुद्धा तुम्ही फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.